हाय भावांनो, मस्तपैकी आपण आता हडपसर स्टेशनला आलेला आहे. टाईम झालेला आहे बरोबर 4. हडपसर स्टेशन इथं तुम्हाला बस स्टँड पण आहे. हडपसर पोलीस ठाणे मागच आहे बरोबर पुढं. तर इथनं आपल्याला सासवडला जायचं आहे. सासवडवरनं मग घरी पाहुण्यांच्या घरी राहून मस्तपैकी तिथनं मग आपल्याला पिंपरी चिंचवडला जायचं. मग आपल्या बिझनेसबद्दल जरा मशन्या बघायचं, परत घरला यायचं आपल्या. तर भावांनो 1 तास झालं सासवडला जायचं आहे. अजून पत्र काय इष्टेचा आता पत्ता नाही. आता 4:30 वाजायला आलेत. 3:30 वाजता मी इथं हडपसरला अजून पत्र आता पत्ता नाही. थोडेफारच माणसं आहेत. रिक्षाचं तर ऑटो आहे ते पण काय उपयोग नाही. PMP पण नाही लवकर जास्त. 4:30 वाजलेत. 5 वाजता आहेत म्हटले. बघूया कसं काय होतंय, भेटते की नाही लवकर. तर भावांनो ही संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज उड्डाणपूल आहे. इथनं आम्ही आता स्टेट चाललो दोघं मिळून. लय बोर व्हावा लागलाय पण जरा फिरावं म्हटलंय. पुणे बऱ्यापैकी मस्तपैकी जास्त डेव्हलप झालेलं आहे. तुम्ही तर बऱ्यापैकी जरा घाण वाटायला लागले. पण काय करू गाईज, टाइमपास तर काय इथं उड्डाणपूल जरा मस्त वाटलं मला. आणि एवढ्या रात्री पण माणसं इतकं जास्त करायला लागलेत मस्त वाटलं. आपल्या इथं नुसतं अशा वेळी नुसतं मागचाच येते आवाज, कंपन्या कारखान्यांचाच आवाज येते अशा वेळी. मला आता 6-4:30 वाजले. अजून एक तासच्या आत आहे ना आपल्याला एस टी भेटते. एस टीत बसून आपण सासवडला जाऊया. तिथनं नंतर आपलं पुढचं प्लॅनिंग बघूया कसं काय होतं.